इतर बाकीची शेतातील कामे, त्यानंतर पाडव्यामुळे ना, सणाची घरातील ही साफसफाई यामुळे ना, वॉल कंपाऊंडच्या बाहेर जी आपली नारळाची आणि आंब्याची झाडी लावली होती ना, त्यामध्ये खूप सारं गवत वाढलं होतं आणि तेच आज मला खुरपून काढायचं होतं. त्यासाठी मी घरातली सर्व कामे पटपट आवरून घेतली आणि हल्ली बाहेर खूप ऊन पडतं ना, त्यामुळे खुरपायला आले होते मी. उन्हाच्या अगोदरच खुरपून जावं पटपट म्हणून आलेले, पण गवत खूप असल्यामुळे ना खूप वेळ लागला. नारळाची सर्व झाडे खुरपून घेतली. त्यानंतर तशीच आंब्याचीही झाडे खुरपायला लागले. या गवतामधून ना काही बिया उगवून आल्या होत्या. त्या दिसतही नव्हत्या गवतामुळे. पण जसजसं खुरपेल ना तसतशा काही बिया उगवून आलेल्या मला दिसल्या होत्या. इकडे ना मला कारल्याचे 2 वेल दिसले. खूप छान वाढ घेत होते, पण गवतामुळे ना दिसतच नव्हते. बघू शकता खूप छान आपलं कारल्याचं झाड आलं होतं. त्यानंतर वॉल कंपाऊंडच्या बाहेरही एकच वांग्याचं झाड आहे. त्यालाही खूप छान अशी फुले लागली होती. जिथे झाडांशी प्रेम आणि काळजी असते ना, तिथे मनाला खरा आनंद भेटतो. सगळं नीटनेटकं करून ना शरीर खूप थकलं होतं, पण मन हलकं आणि आनंदी झालं.